नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आहे 6 जानेवारी 2025 आणि आपण आज चर्चा करतो या व्हिडिओमध्ये ते 7 जानेवारी 2025ला कोणते स्टॉक आणि निफ्टीचं काय लेवल्स असतील. तर पहिला स्टॉक जो आहे तो ॲस्ट्रल लिमिटेड आहे. तर आज बघाल तर तो बस भरपूर दिवसापासून त्याच्यामध्ये सेलिंग झालेली आहे. तर मी थोडा व्हॉल्यूमचा डेटा बंद करतो. तुम्ही बघाल तर ही जी रेड लाईन आहे, ती रेड लाईन सुद्धा म्हणजे कदाचित ही वीकली 20 EMA असेल. आपण बघूया हां, तर वीकली ही 20 EMA आहे. मी इथे अ, थोडं डार्क करतो. तुम्हाला दिसत असेल ते 20 आठवड्याची जी 200 मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ती सुद्धा या स्टॉकने तोडलेली आहे. तर याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बिअरिशनेस आहे आणि या स्टॉकमध्ये तुम्ही बघाल तर ही मूव्हमेंट तुम्हाला लोअर हाय, लोअर लो ही होत आहे. उद्या त्याला इथे टच करून परत खाली स्टॉक पडू शकतो. हे सध्या त्याचं या स्टॉकमध्ये आपल्याला दिसून येतंय. दुसरा स्टॉक जो आहे तो आहे MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज. त्याला MCX असं सिम्बॉल आहे. त्याने सुद्धा 20 आठवड्याची EMA, 100 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज हे तोडलेलं आहे. तो 2 दिवसापासून तर 50 दिवसाची आणि 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्या खाली ट्रेड करतोय आणि 2 दिवसापासून जर व्हॉल्यूम बघाल तर इथे व्हॉल्यूम चांगल्या प्रमाणामध्ये आहे, पण स्टॉक पडतो आहे. तर याच्यामध्ये सुद्धा उद्या आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. तर हे 2 स्टॉक जे आहेत MCX आणि ॲस्ट्रल लिमिटेड, हे 2 स्टॉकमध्ये मी बिअरिश कॉल घेऊ शकतो किंवा पेपर ट्रेडिंग करू शकतो. आता आपण येतोय मेन ॲनालिसिस म्हणजे निफ्टी किंवा इंडेक्स ॲनालिसिसवरती. तर ज्यांनी फक्त बिगिनर्स लेव्हलला काम करतात त्या लोकांनी इथून पुढे व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. तुम्ही इथूनच व्हिडिओ क्लोज करू शकता. ज्यांना निफ्टी ॲनालिसिस मध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे निफ्टीमध्ये ट्रेड करतात त्यांनी निफ्टी ॲनालिसिस इथून पुढे बघावं. जे नवीन ट्रेडर आहेत ज्यांना ट्रेडिंगबद्दल अजून काय माहीत नाही आहे त्या लोकांनी इथे मी काही मार्किंग करतोय प्लेलिस्टमध्ये त्या तुम्ही मार्किंग बघाव्यात. इथे मी मार्किंग करतोय की तुम्ही साधारणपणे टेक्निकल ॲनालिसिस बिगिनर ह्या जो 16 व्हिडिओचा प्लेलिस्ट आहे ती बघावी आणि 3 इंडिकेटरची नावं याच्यामध्ये आहेत टेक्निकल इंडिकेटरची, हे व्हिडिओ बघावे. साधारणपणे 2 दिवसामध्ये तुमचे व्हिडिओ बघून होतील, पण तुम्हाला खूप चांगलं ज्ञान याच्यामध्ये मिळेल, मी याची खात्री तुम्हाला सांगू शकतो. आता जाऊया आपण निफ्टीच्या ॲनालिसिसवरती. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया 1 आवरली चार्टवरती. तर 1 आवरली चार्टवरती बघाल तर जी आपली ही खालची ब्लॅक लाईन जी ट्रेंड लाईन आपण काढली होती, ती त्या आज निफ्टीने तोडलेली आहे आणि सगळ्यात शेवटची तुम्ही कॅन्डल बघाल तर ती स्पिनिंग टॉप आहे आणि मोठा ग्रीन व्हॉल्यूम बार इकडे आहे. आता निफ्टीमध्ये ही जी पडझड झाली आहे त्याच्यामध्ये बघाल तर हे जे खालचे व्हॉल्यूम आहेत ते थोडे कमी वाटतात किंवा निग्लिजिबल वाटतात, की फार मोठे व्हॉल्यूम बार झालेले नाही आहेत. ज्याप्रमाणे निफ्टी खाली कोसळली आहे, म्हणजे खाली ज्या प्रमाणामध्ये ती पडली आहे, ज्या वेगाने पडली आहे, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मला व्हॉल्यूम दिसत नाही आहे. हे माझं एक स्वतःचं मत आहे. तर आता इथून पुढे कुठे फुल स्टॉप असू शकतो, तर इकडे खाली तुम्ही ग्रीन कलरची EMA सॉरी सॉरी पिंक कलरची जी मंथली नाही वीकली मूव्हिंग ॲव्हरेज आहे ती इथे दिसते. त्याचं व्हॅल्यू आहे 23,422 आणि हा जो खालचा तुम्हाला जो मी प्राइस रेंज काढली इथे मी खाली बघा हा चौकोनामध्ये आयतामध्ये, तर ही या प्राइस रेंजमध्ये बरेच वेळा निफ्टी जास्त प्रमाणामध्ये ट्रेड करते. त्याला प्राइस रेंज आहे म्हणून ते त्यामध्ये काढलेलं आहे. तर आता ही 1 आवरली चार्टवरती आपण बघतोय. आपण काय करूया, सरळ डे चार्टवरती जाऊया म्हणजे आपल्याला कळेल. आता आपण जे डे चार्टवरती जे आपण आज करणार आहोत, तर व्हॉल्यूम पहिल्यांदा मी कमी करतो. तर हे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा कॅन्डलचे ॲनालिसिस करतोय. तर बघाल तर पहिल्या दिवशी जी कॅन्डल झाली होती त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 2 ते 2.5 पट मोठी कॅन्डल तयार झाली आहे. पण त्याच्या खालचा व्हॉल्यूम बघाल तर जसा पहिल्या दिवशी व्हॉल्यूम होता तसा आज व्हॉल्यूम आपल्याला दिसत नाहीये. तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये असे आहे की जी 200 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे जी तुम्हाला इथे खाली दिसतीये, इथे मी परत इथे मार्क करतो, मूव्हिंग ॲव्हरेज दिसते ती या कॅन्डलनी आज तोडलेली आहे, जो एक चांगला सिग्नल अजिबात नाही आहे.
समजा इथून निफ्टी खाली पडते तर त्याचा पुढचा स्टॉप कुठे असू शकतो? तो स्टॉप म्हणजे ही जी पिंक कलरची लाईन दिसते त्याला आपण 50 आठवड्यांची मूव्हिंग ॲव्हरेज म्हणू शकतो. तर त्याची लेवल आहे 23,400. आपल्याला लेवल लक्षात ठेवायचे आहेत. जी लाल रंगाची डेची EMA आहे त्याची लेवल आहे 23,670. म्हणजे 23,670 म्हणजे 650च पकडूया किंवा 23,700 पकडूया, 650 किंवा 700 आणि 23,422 ही ज्या लेवल आहेत ह्या क्रुशल लेवल आहेत. आणि त्यानंतर थोडं मी चार्ट मागे घेतो तर बघा तर ही जी दोन लाईनची एक लाईन काढलेली आहे तर ती लाईन जी आहे त्या ठिकाणी निफ्टी बरेच वेळ राहते किंवा त्या ठिकाणी शेवटचा स्टॉप असतो. तर ती लेवल आहे 23,300. म्हणजे आपल्याला आता 3 लेवल लक्षात ठेवायचे आहेत. मी परत आता या लेवल आपल्या इथे लिहितो. ती पहिली लेवल म्हणजे 23,670 ही लेवल आहे. ती आहे 200 दिवसाची EMA. परत दुसरी लेवल जी आहे ती 23,422 ही आहे 50 दिवसाची वीकली. आणि तिसरी लेवल जी आहे जी आपण बघितली ही तर ती होती 23,300. ह्या लेवल आपल्याला क्रुशल आहेत. या आता आपल्याला मार्केट तर बिअरिशच दिसतंय, निगेटिव्हच दिसतंय. तर ते आणखीन आपण ओपन इंटरेस्टच्या मार्गातून कसं काय शोधू शकतो? तर ते आपण जाऊया ओपन इंटरेस्टच्या चार्टवरती. तर हा हा आहे निफ्टीचा ओपन इंटरेस्टचा चार्ट. आता मी परत इथे करंट एक्सपायरी ही 9 जानेवारीची ठेवतो आणि तुम्ही इथे बघाल तर निफ्टीची 9 जानेवारीची एक्सपायरी आहे. तर यात बघाल तर सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट जो आहे तो 23,300चा आहे. जो आपण इथे जी लेवल बघितली 23,300ची त्याच्यावर ओपन इंटरेस्ट जास्त आहे. म्हणजे सगळ्यात निफ्टी तिथून पडली तर बाउन्स बॅक होऊ शकतो. तर ही एक लेवल लक्षात ठेवा. त्यानंतर तर शेवटचा जो सगळ्यात चांगला ओपन इंटरेस्ट जो आहे तो 23,500 वरती आहे. तर परत आपण त्या चार्टकडे जाऊया तर 23,500 म्हणजे हे 422च्या जवळ आहे. म्हणजे उद्या निफ्टी जरी पडली तर ती 23,400 पर्यंत जाऊ शकते. हे आपल्याला आता या ओपन इंटरेस्टच्या माध्यमातून दिसतंय. कारण त्या ठिकाणीच जास्त प्रमाणामध्ये ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे निफ्टी उद्या 23,450 हे 23,422 पर्यंत जाऊ शकते. हे आपल्याला याच्यातून दिसतंय. सध्या जी ओपन इंटरेस्ट ते जिथे निफ्टी आता ट्रेड करते ॲट द मनी ते 23,600 आहे. तर तिकडे पुट रायटरचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे कॉल रायटरपेक्षा. पण आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट जर बघाल इकडे तर चेंज इन ओपन इंटरेस्ट बघाल तर इकडे कॉल रायटर्सचा ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणामध्ये आहे आणि पुट रायटर्स अक्षरशः 23,500च्या स्ट्राईकवरून 23,400च्या स्ट्राईकवरून अक्षरशः पळून गेलेत आणि ओपन इंटरेस्ट वाढलाय कुठे तर 23,300मध्ये. 23,300ची लेवल कोणती आहे तर ती सगळ्यात खालची लेवल आहे. म्हणजे 23,300च्या लेवलपर्यंत सुद्धा उद्या निफ्टी जाऊ शकते. त्याचा पहिला स्टॉप असेल तो 23,450 किंवा 500चा असू शकतो. पण एक आपण 23,400चाच 450चाच पकडूया किंवा 422चाच पकडूया. हा एक मिनिमम स्टॉप असू शकतो. त्यानंतर निफ्टी उद्या खाली घसरली तर 23,300 पर्यंत जाऊ शकते. कारण तिने ऑलरेडी 200 डेचा EMA तोडलेला आहे आणि मस्तपैकी मारूबोजू बिअरिश तयार झालेली आहे. हे आपल्याला प्राइस ॲक्शनवरून किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्नवरून समजतंय. आता आपण ॲनालिसिस करताना 360 डिग्री करतो. तर आपल्याला ओपन इंटरेस्ट आणि याच्यामध्ये कॅन्डलस्टिकवरती असलेले जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ते आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पहिला सपोर्ट जो असेल तो 23,422चा असेल. त्याच्यानंतरचा पुढचा सपोर्ट असेल तो 23,300चा असेल. म्हणजे 2 सपोर्ट आपल्याला कळाले. जास्तीत जास्त निफ्टी उद्या 23,670ला टच करून परत खाली पडू शकते. हे पण आपल्याला आज लक्षात आलं. आता ओपन इंटरेस्टचा डेटा आपण बघितला. आता हा जो ओपन इंटरेस्टचा डेटा बघितला तो ऑप्शन चेनमधला बघितला. आता आपण जाऊया फ्युचर्सच्या डेटामध्ये. फ्युचर्सच्या डेटामध्ये थोडं वेगळं गणित आहे. तर आपण त्याच्यामध्ये बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे थोडं मी खाली घेतो. हां, सगळ्यात पहिल्यांदा बघाल तुम्ही तर आपण
2 तारखेपासून जाऊया. 2 तारखे म्हणजे गुरुवारपासून. गुरुवारी जर 2 तारखेला बघाल तर मोठी कॅन्डल तयार झाली होती, ग्रीन कॅन्डल. त्यावेळेस तिथे शॉर्ट कव्हरिंग होतं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओपन इंटरेस्ट कमी झाला होता. परत 3 तारखेला म्हणजे शुक्रवारी तेव्हा निफ्टी पडली होती. त्यावेळेस ओपन इंटरेस्ट वाढला होता आणि तिथे शॉर्ट बिल्डअप तयार झालं होतं. म्हणजे निफ्टीमध्ये शॉर्ट बिल्डअप होतं, म्हणजे बिअर लोकांची ताकद वाढली होती. जर आज खरंच बिअर लोकांची ताकद वाढवायची होती तर आज सुद्धा ओपन इंटरेस्ट प्लसमध्ये पाहिजे होता, पण आज ओपन इंटरेस्ट बघाल तर निगेटिव्हमध्ये आहे, -1,69,425. म्हणजे साधारणपणे एवढा ओपन इंटरेस्ट कमी झालाय, म्हणजे इथे लॉंग अनवाइंडिंग झालंय. आणि बघायला गेलं तर इथे शॉर्ट बिल्डअप असायला पाहिजे होतं. जर उद्या मार्केट स्ट्रॉंगली बिअरिश असायला हवं असेल तर शॉर्ट बिल्डअप तयार व्हायला पाहिजे होतं, पण बरेच लॉंग अनवाइंडिंग झालं. मग लॉंग अनवाइंडिंग हा सुद्धा एक वीक मार्केटचाच पार्ट आहे. पण जर शॉर्ट बिल्डअप असेल तर ते वीक मार्केट असतं, पण त्याच्यामध्ये वीक मार्केट राहण्याचे चान्सेस हे खूप असतात, हे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे सध्या फ्युचरचा डेटा सपोर्टिव्ह नाही आहे असं म्हणू शकतो निफ्टी बिअरिश राहण्यासाठी. म्हणजे उद्या जरी निफ्टी खाली पडली तरी सुद्धा त्याची रेंज जी आहे ती एवढ्यामध्येच राहू शकते, आणखी ती जास्त पडेल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, आज मी जेव्हा पोझिशन इथे क्लोज केली, तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये मी सुद्धा आलो होतो आज, आणि लाईव्ह मार्केटचे जे ट्रेड होते मी तुम्हाला शेअर केले होते. याच्यामध्ये मी इथे क्लोज केली माझी पोझिशन. त्यानंतर सुद्धा खाली मार्केट पडलं. मी त्या ट्रेडमध्ये असतो तरी मला 10K आसपास आणखीन ॲडिशनल बेनिफिट झाला असता. पण मी जेव्हा ही क्लोज केली पोझिशन त्यानंतर मी न्यूजवरती बघितलं तर त्यामध्ये ज्या कर्नाटकामध्ये 2 HMP व्हायरसच्या ज्या केसेस सापडल्या होत्या, गुजरातमध्ये एक लहान बाळाला HMP व्हायरसची केस सापडली होती. त्यामध्ये मार्केट जास्त पॅनिक झालं आणि त्या पॅनिक झाल्यामुळे एवढं आणखी मार्केट खाली पडलं, जेवढं पडायची माझी अजिबात अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं इथे मार्केट रिट्रेस होऊन खाली परत पडेल, पण एवढे खाली मार्केट पडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. साधारणपणे 400 पॉईंट मार्केट खाली पडलंय आणि 11 लाख करोडचं नुकसान इंडियन मार्केटला झालेलं आहे. म्हणजे तुम्ही समजत असाल की या स्टॉक मार्केटमध्ये एक थोडीशी चुकीची न्यूज किंवा थोडंसं जरी बॅड न्यूज आली तरी स्टॉक मार्केटमध्ये निफ्टीवरती किती मोठा परिणाम होतो. आणि त्यांना लोकांना भीती वाटत होती की आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे का, सगळे उद्योगधंदे बंद होणार आहेत की काय. या उद्देशाने निफ्टीमध्ये एवढा बिअरिशनेस आला. आणि आज कुठले स्टॉक फक्त अपमध्ये होते ते पण थोड्या प्रमाणामध्ये, ते म्हणजे जे हेल्थ केअर रिलेटेड जे ब्लड टेस्टवाले करणारे जसं मेट्रोपॉलिस, नारायण हृदय, परत लाल पॅथ लॅब, याच्यामध्ये थोडा बुलिशनेस होता किंवा तिथे दोजी तयार झालेली. तुम्ही जाऊन ते चार्ट बघा स्टॉकचे. तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की जसं शुक्रवारी स्ट्रॉंग बिअरिश मार्केट होतं तसं तसं आज मार्केटमध्ये बिअरिशनेस असून सुद्धा फ्युचरचा डेटा त्याला सपोर्ट करत नाहीये. तरी पण आपण कॅन्डलस्टिकवरून आपल्याला असंच वाटते की उद्या मार्केट खाली पडणार आहे. पण कसं आहे की ते जेव्हाही सपोर्ट लेवलच्या आजूबाजूला मार्केट असतं किंवा कॅन्डल येते तेव्हा त्याच्यामध्ये डाऊन मूव्ह आणि अप मूव्ह खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे ज्या लोकांना ट्रेडिंगची थोडी भीती वाटते त्या लोकांनी उद्या ट्रेडिंग करू नका. फक्त मार्केटमध्ये राहा आणि मार्केटच्या मुवमेंट तुम्ही ऑब्झर्व करा. आणि मार्केट कसं काय बिहेव करतं जेव्हा सपोर्टच्या ठिकाणी असतं किंवा रेजिस्टन्सच्या ठिकाणी असतं, तेही तुम्ही ऑब्झर्व करू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करा आणि ऑल व्हिडिओ असं सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला याच्या पुढे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचं योग्य वेळी नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. याच्या बद्दल माझ्या चॅनलमध्ये जे टेक्निकल ॲनालिसिसचे जे व्हिडिओज आहेत बिगिनर लेवलचे, ते सगळ्यांनी आवर्जून पाहावेत. त्यामुळे तुम्हाला हे मी जे काय डिस्कस करतो ते तुम्हाला माहिती पडेल
आणि निफ्टीचं जे ॲनालिसिस ओपन इंटरेस्टचं ॲनालिसिस आहे ते थोडं ॲडव्हान्समध्ये येतं. त्यामुळे तुम्ही त्याकडे लगेच जाऊ नका किंवा गुगलवर सर्च करत बसू नका. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक शिका. त्यानंतर मी काही दिवसानंतर तुम्हाला हे ओपन इंटरेस्टचा डेटा, फ्युचरचा डेटा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि उद्या निफ्टीसाठी तयार राहा. मी सगळ्या लेवल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. धन्यवाद, थँक्यू आणि विश यू हॅपी ट्रेडिंग.